तुझीच मी अशीही भाग 44 लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की इकडे ये म्हणते ना, प्रिया रागात म्हणाली. तसं करण काही न बोलता केविलवाण्या नजरेने पाहत चालत तिच्या जवळ आला. प्रियाने रागात त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यावर हात उचलला. तसं करणने घट्ट डोळे मिटून घेतले. आता पुढे. काही वेळ असाच गेला. अजून कसं मारलं नाही म्हणून करणने हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर प्रिया हसून त्याच्याकडे बघत होती. साची हे सर्व स्टेप्सवर उभी राहून बघत होती. थँक यू, प्रिया हसून त्याचे गाल ओढत म्हणाली. कशासाठी? करण न कळून म्हणाला. अंश आणि मला एकत्र आणण्यासाठी. मला अंशने सर्व सांगितलं. थँक्यू सो मच करण. तू जे माझ्यासाठी केलंस ना, त्याची मी नेहमी ऋणी राहील. इतक्या वर्षात अंशजवळ मला माझं प्रेम व्यक्त करता आलं नाही आणि अंशला पण जमलं नाही. ते तू काहीच दिवसात करून दाखवलंस. तुझ्या आणि साचीच्या प्लॅनमुळे मी नशेत का होईना माझं प्रेम व्यक्त केलं आणि अंश त्यानेही त्याचं माझ्यावर असणारं प्रेम कबूल केलं. आज आम्ही एकत्र आलो हे फक्त तुझ्यामुळे. थँक यू, प्रिया भरल्या डोळ्यांनी म्हणाली. वहिनी, अगं थँक्यू बोलून तू मला पर्क करते. जे मी केलं ते फक्त तुला आणि दादूला खुश बघण्यासाठी. तुझा आनंद दादूत आहे आणि दादूचा आनंद तुझ्यात. मला नेहमी तुम्हा दोघांना खुश बघायचंय. आणि एक, तू माझ्या दादूची बायको होण्याआधी माझी फ्रेंड होतीस आणि अजूनही आहेस. फरक फक्त इतकाच की आता तू माझी वहिनी आहेस आणि तुमच्यासाठी, तुमच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. करण डोळे मिचकावत म्हणाला आणि हसून तिचे डोळे पुसले. कधी इतका मोठा आणि समजदार झाला रे तू? प्रिया हसून त्याचे केस विस्कटत म्हणाली. मी आधीपासूनच समजूतदार आणि मोठा आहे. तुम्हीच मला लहान समजता. करण गाल फुगवून म्हणाला. तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी लहानच असणार आहेस. प्रिया त्याचे गाल ओढत म्हणाली आणि त्याला वन साइड हग केलं. मी पण आहे इथे. मला पण जातं हा याचं क्रेडिट. खूप पापड बेलले मी अंश आणि तुम्हाला एकत्र आणण्यासाठी. इतक्या वेळ स्टेप्सवर उभी राहून बघणारी साची स्टेप्स उतरून खाली हॉलमध्ये येत नाटकीपणे म्हणाली. ए, तू काय केलंस? सर्व प्लॅन तर मीच केला होता. आली मोठी क्रेडिट घ्यायला. करण चिडून म्हणाला. एक गप तू. मी नसते तर तुझा प्लॅन सक्सेस झाला नसता. साची पण चिडून म्हणाली. तू. करण पुढे काही बोलणार तर ए, तुम्ही दोघे परत नका सुरू होऊ यार. काय लहान मुलासारखे भांडत असता सारखं. प्रिया वैतागून मध्ये पडत म्हणाली. बघ ना प्रिया, अंश आणि तुला एकत्र आणण्यासाठी मी जास्त पापड बेलले. मग मला पण क्रेडिट मिळायला हवं. हा करण स्वतःच सगळं घेतोय. साची पपी फेस करून म्हणाली. तसं प्रियाला तिचं हसूच आलं, पण लगेच तिला आठवलं ती साचीला किती चुकीचं समजत होती. पण त्याच साचीमुळे आज ती आणि अंश एकत्र आले. तिने साचीकडे पाहिलं, जी तिलाच बघत होती. आय एम सॉरी साची. मी तुला खूप चुकीचं समजत होते. कारण तू अंशला सारखं चिपकून असायचीस, जे मला मुळीच आवडत नव्हतं. तूच काय, दुसरी कोणतीच मुलगी मी अंशजवळ पाहू शकत नाही.
पण जेव्हा मला अंशने सर्व खरं सांगितलं, तू ते सर्व प्लॅनचा भाग म्हणून आम्हाला एकत्र आणण्यासाठी करत होती आणि मी तुला तुझ्याबद्दल काही माहीत नसताना तुला नशेत हडळ छिपकली बोलून गेले. आय एम रिअली सॉरी आणि थँक यू. प्रिया तिचे हात हातात घेत म्हणाली. तू मला हडळ छिपकली बोलली? मी एवढी वाईट दिसते? साची बारीक डोळे करून म्हणाली. प्रियाने हो म्हणून मान डोलावली, पण लगेच गडबडून नकारार्थी मान डोलावली. ओके ओके, एकाच अटीवर मी तुला माफ करेल. साची तिचे हात प्रियाच्या हातातून काढून घेत म्हणाली. कोणती अट? प्रिया म्हणाली. माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार असशील तर मी तुझं सॉरी ॲक्सेप्ट करेल. साची हसत म्हणाली. ओके फ्रेंड्स. प्रिया हसून हात पुढे करत म्हणाली. फ्रेंड्स. साचीने प्रियाच्या हातात हात मिळवला. थँक्यू सो मच साची. तू माझ्यासाठी, मला माझं प्रेम मिळवून देण्यासाठी जे केलंस ना, ते कधीही विसरू शकत नाही. थँक्यू सो मच. प्रिया म्हणाली. दोस्ती का उसूल है मॅडम. नो सॉरी नो थँक्यू. साची म्हणाली आणि प्रियाला मिठी मारली. प्रियानेही तिला हसून मिठीत घेतलं. अरे, तुमचं गप्पा मारून पोट भरत असेल, पण मला भूक लागली आहे. काहीतरी करा. सकाळी तसा भयंकर बेचव नाश्ता केल्यापासून उपाशी आहे. आता पोटात कावळे ओरडायला लागले. इतका वेळ त्या दोघींचं बोलणं शांतपणे ऐकणारा करण पोटाला हात लावत म्हणाला. अरे भुक्कड, गप्पांच्या नादात आम्ही विसरून गेलो. प्रिया हसत म्हणाली. आता तरी तुमचं मैत्री आभार प्रदर्शन झालं असेल तर खायला दे या बिचाऱ्या पामराला. करण बारीक फेस करून म्हणाला. तू अन बिचारा पामर? नाईस जोक हा. साची खिदळत बोलते. तू? करण बोलणार तर तुम्ही आता परत नका सुरू हो. तुम्ही केलेला पसारा आवरत अन किचन साफ करत एवढा वेळ गेला आणि आता गप्पांच्या नादात संध्याकाळ झाली. प्रिया हॉलमधील वॉचकडे बघत म्हणाली. तसे दोघेही शहाण्या बाळासारखे गप्प बसले. प्रिया त्यांच्याकडे बघून खुदकन हसली. तुम्ही दोघे काही वेळ थांबा. मी राहिलेला स्वयंपाक बनवते आणि जेवण आपण रात्री करू. तोपर्यंत मी आपल्यासाठी स्नॅक्स घेऊन येते. प्रिया म्हणाली. दोघांनीही होकारार्थी माना डोलावल्या. प्रिया हसत किचनमध्ये निघून जाते आणि तिच्या मागे करण आणि साची पण एकमेकांना लुक देत किचनमध्ये येतात. करण पॉकेटमधला मोबाईल काढून किचन ओट्यावर उडी मारून बसतो आणि मोबाईलमध्ये डोकं घालून चाळू लागतो. साची प्रिया काय काय बनवते ते पाहत मध्ये मध्ये बोलत होती. प्रिया हसून तिच्याशी बोलत पटपट हात चालवून राहिलेला स्वयंपाक बनवते आणि नंतर चहा स्नॅक्स बनवून ट्रेमध्ये ठेवते. तू राहू दे, मी उचलते. साची बोलून ट्रे उचलून हॉलमध्ये घेऊन येते. प्रिया हसून फ्रीज उघडून पाण्याची बॉटल काढते. वहिनी, तू राहू दे, मी घेतो बॉटल. एवढं सगळं काम करून थकलीस. तू आता काही करायचं नाही. गुपचूप हॉलमध्ये जाऊन बस. करण म्हणाला. अरे एवढं काही नाही, घेते मी. दे इकडे ती बॉटल. प्रिया म्हणाली. नाही म्हणजे नाही. बोलून करण बॉटल घेऊन फ्रीज बंद करून तिच्या हाताला पकडून तिला हॉलमध्ये घेऊन येतो.
प्रिया हसतच त्याच्या मागे येत असते. तिघेही हॉलमध्ये बसून गरम चहा आणि स्नॅक्स खात गप्पा मारत होते. साची ही प्रियाशी खूप बोलत होती, जशी काय त्या दोघींची खूप जुनी ओळख आहे. तिघांच्या गप्पांना उधाण आलं होतं. बघता बघता रात्रीचे 8 वाजले होते, तरी ह्यांच्या गप्पा काही संपायचं नाव घेत नव्हत्या. पण आता प्रियाला अंशची आठवण येत होती, पण अंशचा अजून पत्ता नव्हता. मी आलेच, ती करण आणि साचीला बोलून उठून वर बेडरूममध्ये निघून गेली. रूममध्ये येऊन ती पहिलं चार्जिंगला लावलेला मोबाईल काढून चेक करते. सकाळी एक अंशने मेसेज केलेला, त्यानंतर अंशचा मेसेज कॉल काहीच नसतो. तसं तिचं मन खट्टू झालं. एवढा पण काय बिझी आहे हा, जसं काय सगळ्या लोकांची कामं हा एकटाच करतो. बाकी आम्हाला काही कामच नाहीत, रिकामटेकडे ना आम्ही, आणि हा एकटाच कामाचा. साधा एक कॉल मेसेज करू नये की एवढ्यात विसरला पण की घरी त्याची बायको वाट बघतीये. प्रिया रागातच मोबाईल बाजूला ठेवून बडबडत वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन ती साडी चेंज करून तिचं आवरून खाली निघून जाते. करण साची अजूनही हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. प्रियाने त्यांच्याकडे एक नजर बघून स्वतःला नॉर्मल केलं आणि किचनमध्ये जेवण गरम करायला निघून गेली. थोड्याच वेळात जेवण गरम करून तिने करण साचीला आवाज दिला. करण साची, चला जेवण करून घ्या. प्रिया वरणाचा बाऊल डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाली. तसे करण साची उठून डायनिंग टेबल जवळ आले. अरे प्रिया, तू खाली कधी आलीस? साचीने विचारले. जेव्हा तुम्ही दोघे मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता तेव्हाच आले मी, प्रिया हसून म्हणाली. पण मला बोलवायचं ना मदतीला, साची प्रियाजवळ येत म्हणाली. तू काय मदत करणार, उलट काम वाढवून ठेवतेस, करण पुटपुटला. प्रियाने ते ऐकलं आणि गालातच हसली. करण काही म्हणालास का? साचीने ऐकलं नव्हतं म्हणून विचारलं. नाही तर मी म्हणत होतो वहिनी, दादू आला नाही अजून, तो आला की आपण सगळे सोबत जेवण करू, करण म्हणाला. तसं प्रियाला अंशने सकाळी तिच्यासाठी पाठवलेला मेसेज आठवला आणि ती लगेच म्हणाली. नाही, अंशला उशीर होईल म्हणाला, बाहेरच जेवून येणार म्हणाला. 8:30 झाले, चला आपण जेवून घेऊ, प्रिया म्हणाली. तसे करण अन साचीने होकार दिला आणि चेअर ओढून जेवायला बसले. प्रियाने दोघांनाही वाढलं अन ती पण जेवायला बसली. तिला अंशला सोडून जेवण जात नव्हतं, पण त्याचा रागही आला होता, म्हणून रागात जास्तच खात होती. करण आणि साचीची तू मैमे चालू होती. प्रिया त्यांची बडबड ऐकत जेवत होती. तिघांचंही जेवण झालं. तसं तिघेही थोडा वेळ गप्पा मारून आपल्या आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. इकडे अंश एका चेअरवर आरामात बसला होता. त्याच्या समोर एका माणसाला बेदम मारण्यात येत होते अन तो माणूस जोर जोरात ओरडत होता. त्या खोलीत फक्त त्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज घुमत होता. क्रमशः आता हा अंश आणखी कोणाचा बँड वाजवतोय? तुम्ही पण याल का त्याच्या मदतीला? आणि आपली रुसूबाई प्रिया, ती तर रागावली आहे अंशवर. तो घरी आल्यावर त्याची अवस्था ती काय करेल? कळेल हो, पण त्यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागेल. भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा. स्टे ट्यून. धन्यवाद.